तर सर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही ह्या क्षेत्रात कशा आलात? खरं तर सांगायचं म्हटलं तर मला फायनान्स सेक्टरमध्ये बऱ्याच म्हणजे मला बिझनेस करायचा हे पहिल्यापासून माझ्या डोक्यामध्ये होतं. त्यानंतर फायनान्स क्षेत्रामध्ये येताना मी बऱ्याच कंपन्या म्हणजे चालवताना कशा पण होतात, बंद पडताना का बंद पडतात याचा पूर्ण अभ्यास केला आणि त्यानंतर मी ही फिनिक्सची सुरुवात केली. सर मार्केटमध्ये आता भरपूर फ्रॉड होत होतात. जर एखाद्या इन्व्हेस्टरला ते टाळायचं असेल तर ते त्यांनी कसं करावं बरं? माझा दृष्टिकोन एक क्लिअरच आहे. तर पहिला प्रत्येकानं अति लाभाचा मोह टाळला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी 10 ते 12% परतावा आहे त्या पद्धतीनं जिथं स्पॉन्जी स्कीम आहे, रेफरल देतात, एजंट नेमतात, त्या ठिकाणी लोकांनी थांबलं पाहिजे आणि खरंच मिळतात का ह्याची शहानिशा करून लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि जर ह्या गोष्टी आपण जर पूर्ण विचारपूर्वक इन्व्हेस्टमेंट केली तर 100% आपले पैसे कुठेही जाणार नाहीत. अच्छा, बरोबर आहे. तपासणी तर केलीच पाहिजे. हां सर, आपल्याला भविष्यात कसं काम करण्याचा मानस आहे किंवा तुमचं ओव्हरऑल फ्युचर प्लॅन काय आहे? माझं एकच विजन आहे, माझी स्वप्न कंप्लीट झाली पाहिजे आणि माझ्यामुळे लोकांची स्वप्न कंप्लीट झाले पाहिजे. हाच उद्देश ठेवून आलो आहे आणि लोकांना जास्तीत जास्त मार्केटमधून प्रॉफिट कमवून लोकांची स्वप्न कसं पूर्ण करून देता येतील हेच माझं उद्दिष्ट आहे. आणि ज्या लोक माझ्यावरती 10 रुपये मिळवण्याच्या अपेक्षेने येतात तर मला त्यांना 100 रुपये मिळवून द्यायचे आहेत. ते कसं मिळवून द्यायचं आणि किती वेळेत मिळवून द्यायचं हा माझा गोल आहे. त्यासाठी मी आणि माझी टीम मेहनत करते. गुंतवणूकदाराला किंवा एखाद्या इन्व्हेस्टरला तुम्ही काय मेसेज द्याल की त्यांनी कशी गुंतवणूक केली पाहिजे? तर तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? ओके, कारण की मला गुंतवणूकदारांना एकच मेसेज द्यायचा आहे की प्रत्येकानं कोणावरती विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कोणत्याही स्वरूपात असेल, जसं की आपण गोल्ड असेल, शेअर मार्केट असेल, फॉरेक्स असेल, क्रिप्टो असेल, म्युच्युअल फंड असेल किंवा रिअल इस्टेट असेल, ह्या प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकानं लोकांनी थोडी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे जेणेकरून भविष्य सिक्युअर राहील. आणि पैसा जर खिशात ठेवला तर त्याची व्हॅल्यू होत नाही, पण तो जर मार्केटला लावला तर त्याचं 100% आपल्याला चांगल्या पद्धतीनं आउटपुट मिळू शकतं. त्यामुळे आपण पैसे घरामध्ये, बँकेमध्ये, तिजोरीमध्ये न ठेवता ते मार्केटला लावणं हे गरजेचं आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांना त्याचा 100% विचारपूर्वक करून इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. अगदी बरोबर.